सोनम वांगचुक सगळ्यात मोठा फ्रॉड माणूस आहे आणि त्यामुळे तो उपोषणादरम्यान मिळाला तरी सरकारला काहीच फरक पडणार नाही. तो फ्रॉड काय करतोय बघा. नीटचा पेपर फुटल्यानंतर ते मागच्या 20 ते 21 दिवसापासून उपोषण करतायत. का तर भारतातील सर्वात इमानदार शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी. आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा का द्यावा? फक्त नीटचा पेपर लीक झाला म्हणून? फक्त करोडो विद्यार्थ्यांच्या भविष्याचं वाटव झालं म्हणून? मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी यापेक्षा काहीतरी स्ट्रॉंग रिझन पाहिजे ना. जसं 1986 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मुलीचे फक्त 2 मार्क्स वाढवल्याच्या प्रकरणावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण तो जुना भारत होता. तेव्हा बहुतेक चूक झाल्यावरती जबाबदारी घ्यायची पद्धत होती. पण आता भारत बदललाय. एक 12वीचा मुलगा वेदांत श्रीवास्तव आपल्याला कमी मार्क्स पडले म्हणून सीबीएसई ला प्रश्न विचारतो तर त्याला मीडिया आणि एका पक्षाचे समर्थक डायरेक्ट पाकिस्तानी घोषित करतात. त्याला टीव्ही वरती येऊन दाखवावं लागतं की तो भारतातला एक सामान्य विद्यार्थीच आहे. आणि इथं मी दिपके गँग आणि दुसऱ्या फालतू लोकांचं समर्थन करत नाहीये. पण तुम्ही सरकारला प्रश्न विचारा. तुम्ही अँटी नॅशनल घोषित होता. तुम्ही आंदोलन करा. तुम्ही प्रोपगंडा करताय म्हणून बोलतील. तुम्ही जास्तच आवाज केला तर पाकिस्तानमध्ये जायची धमकी सुद्धा देतील. म्हणजे सरकार सामान्य माणसाला डायरेक्ट बोलते की आम्हाला काहीच फरक पडत नाही. तर मित्रांनो, तुमच्या या प्रकरणावरती काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा.